Praise the Lord. I am Amruta Joseph Sikera. I am so happy to be with you. And today we are going to meditate Psalm chapter 2 verse 8. स्तोत्र संहितेचा दुसरा अध्याय 8वे वचन आज आपण पाहणार आहोत. माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप विश्वासयोग्य असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे. देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाला क्लेम करतो, खूप विश्वासाने देवाचं वचन जेव्हा आपण आपल्या मुखाने बोलतो, कन्फेस करतो, तेव्हा खरंच देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा. दिवस रात्र देवाच्या या वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसामध्ये देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये वर्क करेल. वचन काय सांगते की माझ्याकडे माग म्हणजे मी तुला राष्ट्रे देईन. तुला जे पाहिजे ते मी तुला देईन. तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मी तुला देईन. तुला ज्या गोष्टीची गरज आहे ती प्रत्येक गोष्ट मी पूर्ण करेन. पण त्याआधी तू मला माग, खूप विश्वासाने मला माग म्हणजे मी तुला देईन. खरंच देवाचं वचन खूप विश्वासयोग्य आहे. ज्यावेळेस आपण त्याला विश्वासाने मागतो तेव्हा ज्या गोष्टी आपण मागितल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी पूर्ण होतात. आपण हन्नाच्या लाईफमध्ये पाहतो की हन्ना दुःखी होती, कष्टी होती, कारण की तिला बाळ नव्हतं. लोक तिला हसत होते, चिडवत होते. पण हन्नाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. ती सतत मंदिरात जात होती. ज्या गोष्टी तिला हव्या आहेत त्या ती मागत होती. आणि एक दिवस काय झालं, देवाने तिची प्रार्थना ऐकली. तिने रडून रडून देवाला हाक मारली. देवाला तिने मागितलं आणि देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि देवाने तिला खूप सुंदर असं बाळ दिलं. देवाने तिला शमूएल बाळ दिलं. का दिलं तर देवाकडे तिने मागितलं म्हणून तिला त्या गोष्टी मिळाल्या. देवाचं वचन सांगते की तू माझ्याकडे माग म्हणजे मी तुला देईन. तिने मागितलं आणि देवाने तिला दिलं. खरंच देवाचं कार्य हे खूप अद्भुत आहे. आपल्याला वाटतं की खूप उशीर झाला आहे, लेट झाला आहे, ही गोष्ट मिळायला मला काय एवढा उशीर होत आहे. पण तसं नाही. योग्य वेळी योग्य अशा गोष्टी करणारा आपला बाप. ज्या गोष्टी आपण मागतो, ज्या गोष्टी आपण विश्वासाने मागतो त्या गोष्टी आपल्याला मिळतातच. थोडा उशीर होतो पण त्या गोष्टी नक्कीच आपल्याला मिळतात. ज्या काही गोष्टी आपण मागतो त्या सर्व गोष्टी देव देणारा देव आहे. पण त्यासाठी आपल्याला थोडासा पेशन्स धरावा लागतो. आणि जेव्हाच आपल्याला पेशन्स धरावा लागतो त्यावेळेस आपण निराश होतो, नाराज होतो. पण तसं करू नका. खूप विश्वासाने देवाला मागत राहा आणि देव तुम्हाला देईल. म्हणून मागणं खूप गरजेचं आहे. देवाच्या चरणाजवळ जाऊन मागणं खूप गरजेचं आहे. रडून रडून देवाला प्रार्थना करून मागणं खूप गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगते की माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे देईन. खरं देवाचं वचन हे खूप विश्वासयोग्य आहे. देवाचं वचन सांगते की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. म्हणून आज खूप विश्वासाने देवाच्या दाराला तुम्ही ठोका आणि तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी देवाला आज मागा. त्याच्या वचनाप्रमाणे तो नक्कीच तुम्हाला आज देईल. खरं देवाचं वचन हे विश्वासयोग्य आहे. खूप विश्वासाने तुम्ही आजच्या या वचनाला क्लेम करा. नक्कीच हे वचन तुमच्या लाईफमध्ये कार्य करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हास खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या हे जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हास खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराज. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराज. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराज. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वर बाप्पा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की माझ्याकडे माग म्हणजे मी तुला राष्ट्रे देईन. पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व मी तुला देईन. हो देव बाप्पा, किती गोड, किती सुंदर प्रॉमिस प्रभू ईश्वर बाप्पा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराज. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवले, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, ह्या प्रार्थनेमध्ये जे काही तुला मागत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, ह्या वचनाद्वारे प्रभू ईश्वर बाप्पा, ह्या वचनाद्वारे आज त्यांच्या लाईफमधील प्रत्येक गोष्ट तू आज पूर्ण कर प्रभू ईश्वर बाप्पा. आणि त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट, त्यांना हवी असलेली ज्या गोष्टीची गरज आहे ती प्रत्येक गोष्ट प्रभू ईश्वर बाप्पा तू आज त्यांना आज पुरव प्रभू ईश्वर बाप्पा. हो ईश्वराज, आणि त्यांच्या सर्व इच्छा मागण्या तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत देव बाप्पा, हो देव बाप्पा तू त्यांचा बिछाना पालटून टाक प्रभू ईश्वर बाप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर बाप्पा.
आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशूपा, जेवढ्याने तुझं हे वचन ऐकलंय प्रभू येशूपा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम केलंय प्रभू येशूपा, या प्रार्थनेमध्ये तुला जेवढे जण हाक मारत आहेत प्रभू येशूपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, रोग, व्याधी नासरेत येशूच्या नावात आज निघून जाऊ दे प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात आज शरीरातील सर्व रोग निघून जाऊ दे. हो दे बाबा, तू स्पर्श कर दे बाबा आणि त्यांना बरं कर प्रभू येशू. माझा विश्वास आहे येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.